औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे काढला तोच खरा इतिहास असेल, राज ठाकरेंनी सुनावलं. महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखालीच बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेमध्ये मराठी चालतं की नाही ते पहा. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश. तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसांकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन. अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं कुणाल कामरा आज खार पोलीस ठाण्यामध्ये चौकशीला हजर राहण्याची शक्यता. दुसऱ्या समन्सला कामरा हजर राहणार का याकडे लक्ष. शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू. वॉटर सॅल्यूट करून विमानतळावर आनंदोत्सव साजरा. नाशिक कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरणार. भाजप नेते सुजय विखेंकडून विश्वास व्यक्त. पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण. वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. बहुतांश भागात गारपिटीची शक्यता. विदर्भात उन्हाचा तडाखा कायम. रविवारी नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवर. पुढचे 2 दिवस तापमान चढच राहण्याची शक्यता. राज्यातील तापमानामध्ये वाढ होताना दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्यानं खालावला. 50% असलेला पाणीसाठा आता 47%. आज देशभरात ईदचा सण साजरा केला जातोय. नवी दिल्लीतील जामा मशीदमध्ये सकाळी नमाज पठणासाठी गर्दी. ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था. कोल्हापूरमध्ये फुटबॉल मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. पोलिसांकडून सौम्य लाठीमार. मैदानात प्रचंड तणाव. महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर. उद्यापासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार. डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार.